Hello, check, hello, check. Hello, check. बरं झालं तुमचं? काय करायचं आपण आता? हॅलो, बऱ्यापैकी आवाज येतोय. मी महाराष्ट्रातल्या अनेक मोठे जे शमे टेंगबे निर्वत होते ना, त्यांची बोलती बंद करणारा शाहीर आहे. फक्त मित्रांनो, फक्त दिवस रात्र बाऱ्या करतोय. घरचा गणपती बाई नाही, बाप्या बाई किती बाप्या 2 पोर आहेत मला. काय बाई उपयोग लोकांचा तो कमवणार पैसे. सूरज चव्हाण तुम्ही काय कमवणार? एवढंच आपला बाई 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 काही आपलं बाई. ऐका हो, ह्याच्या मांडणं होतात मग तुमची आणि मग आम्हाला निस्तरायला लागतात. आयुष्यकांना निस्तराय. ऐका जरा, जैसे ज्याचं कर्म तैसे फल देतो ईश्वर.
तुम्हाला पण दे फळ. मला ऐका रे, मला सीताफळ दिलाय, तो कसा तरी शिरल तोंडात. तुम्हाला जर कलिंगड दिल्यानंतर शिरल काय? ऐका आता, मी का गप्पा आहे मित्रांनो, अजून काही आयोजकांचे कार्यक्रम घेतले. हा आवाज जर असा राहिला आणि असे मी कार्यक्रम करा, मी माफी मागतो कारण मी कुटुंबियांची. कारण बघा मित्रांनो, नाही खरं सांगू, आता येतोय व्हायचा टेन्शन नका घेऊ, टेन्शन घेऊ नका. आणि ह्यांना बोलून पण देणार नाही मी, तर माझा आवाज असतात बोलून पण देणार नाही. पण आज बुवा माणसात आहे, माणसात बोलले, दुसऱ्या फरमाईशच घात होते. फक्त एवढंच नाही बोलले, पैसा आलं, सापूच मारलाय परवा म्हणून नाही बोललं पैसा आला म्हणून, बुचच मारला. ऐका, नियती उत्तर देते. ती नियती मलाही सारखी व तुम्हाला सारखी. मी काय अमरपट्टा घेऊन आलो नाही, तर तुम्ही घेऊन आला. मी पण मरणार, तुम्ही पण मरणार. आणि नियती उत्तर तुमचा आज खराश लागायला लागले. अजून गणपती बाकी आहे 16 तारखेपर्यंत. बघाल काय अवस्था होती. तो येईल तेवढा घ्या गोड मानून. इथं तुम्हाला इथं नाही, बोवानं वाटतं असं मी पब्लिकला बोलतो. का बोलतो ऐका, सगळी बाकीची इडी आहेत का? आता एकट्याला जर आवाज येत नाही, बाकीची इडी आहेत. मग अशा येण्याला बोलायला नको. बरोबर, मी सांगितलं की माझी अवस्था काय, बाकीच्याला आवाज येतो. अशी एखादी प्रॉम्प्टिंग करणारी मंडळी असतात, ते असायला पाहिजे. पोतीत एखाद्या कांदा नासका असतोच, म्हणून काय पोती आपण घराच्या बाहेर टाकतो का? बाकीची पोती बाजूला काढून ठेवतो आणि एखादा जो नासका कांदा असतो तो बाजूला काढतो. म्हणायचं काय बघ, म्हणून सचिन बुवा म्हणतात, मला लक्षात ठेवा, आपला शब्द लक्ष असतो. ऐका, बुवा काय म्हणतात, नियती बघते आणि उत्तर देतो. मला पब्लिकला चुत्या म्हणतो. मी का म्हणतो ऐका, ते काय म्हटले, स्तवन पण त्यांनी गायली. स्तवन काय गायली? शंकराची. मान्य आहे, मान्य आहे. शंकराची तुम्ही स्तवन गायली, मी आदिमाईची घबराईला गायली. मान्य आहे ना? माझी तुम्हाला मान्य, तुमची मला मान्य. मी पब्लिकला नाही चुत्या म्हणत, तुम्हाला बक्षीस देणाऱ्या चुत्या. का? कारण तुम्ही आईला विनवताय, तुम्ही बाबाला विनवाय पाहिजे. तुम्ही आईला नाही म्हणायचं की आई काय आणू, तुम्ही बाबांना म्हणायचं बाबा काय आणू, असं तुम्ही म्हणायला पाहिजे. तुम्ही हे मान्य करा तयार नाही अजून. तुम्ही आईचा गण सुंदर आहे, सगळे गण, बुवांचा गण आणि बुवांचं मन खरोखर सुंदर आहे, चांगलं आहे. पण मी काय तुम्हाला म्हणतोय, तुम्ही घरात जरी मोठी केली तर तुम्ही विनवताय कोणाला, आई काय आणू, तुम्ही काय म्हणायला पाहिजे, बाबा काय आणू. बरोबर का चुकीचं आहे? आधी माहिती गाणं माझी बाजू आहे, तुम्ही बाबांना म्हणायचं, असं मी त्यांना सांगतोय. ते पटत नाही. पुढच्या ते म्हणतात बघा, पुढचा गण यात काय बघा, ह्याच्यात पण माझ्या आधी मला श्रेष्ठ कशी केले बघा. ते याचं गाणं लावले अनारी पिक्चरचं, लंबोदरा करुणा करा, हे करुणा करा, पाच फळ रुजून रुजवात, पदरा पुसते कारभारी. हा शब्द आहे त्यांच्या गाण्यामध्ये, पदरा पुसते कारभारी. तू पदरा पुसतो, तुला म्हणणं मी पदरा पुसतोय म्हणून पदरा, किंवा मी माझ्या शेणाला पुसतोय असं म्हणणं. त्या कारभारी कशात पुसतो, कारभारी मी करणार, हे मी सांगतोय. हा अभ्यास आहे बुवा शक्तितुऱ्याचा, हा शक्तितुऱ्याचा अभ्यास आहे. पदरा पुसते कारभारी तुम्ही नाही म्हणायचं, मी म्हणणार, मी म्हणणार, हा माझा अधिकार. हे तुम्हाला मी सांगत असतो, तुम्हाला पटत नाही ते. मी टोप्या लावत नाही बुवा. शाहीर सचिन बुवा कुठल्या धाकटीतला, कुठल्या अभ्यासातला शाहीर आहे, तुम्ही लक्षात घ्या. मी तुमच्याशी असं नाला बायका म्हणतात तसं मी तुमच्याशी भांडणार नाही. मी शास्त्राला भांडणार तुमच्याशी, शास्त्राला भांडणार तुमच्याशी. मी नाला बायका म्हणतात तसं तुमच्याशी मी भांडणार नाही. ऐका, तुमची सुरुवात करतोय थोडीशी पुराण वेळ होईल, मला थोडंसं त्रास होतोय बोलताना, म्हणून म्हणतोय. ऐका, देतो थोडं.
पहिली बुवाच्या गवळ्याची कट. हिच्या मनात काळ बैरण, हिच्या मनात काळ बैरण आली बसून जोरावर. पहिलं म्हणा. नंतर म्हणतात हिच्या मनात काळ बैरण, हिच्या मनात काळ बैरण कोणाच्या बसून जीवावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसल उरावर. कोणची गवळ बाकीचं देत नाही. भक्त वगैरे गाणं सुंदर गायलाय, स्तवन पण सुंदर आहे, फक्त गवळ्यांची कट द्यायला पाहिजे. गवळणीची बघा काय म्हणायचंय. हो मला पाठवलं जाणी तुझ्या मनाने बसायला उरावर. ऐका, मला पाठवलं पुतना मावशीचा विषय त्याने गायला. पुतना मावशीला कृष्णाला मारा गोळी पाठवली कंस मामाने. तो पुरुष आहे, तो पुरुष आहे. विषय कसा दिलाय बघ, जागा बसून दिलाय, कसा बसलाय तरी बुद्धी नाही थकलेली अजून. बुवा बुद्धी थकलेली नाही अजून, कसा बसलाय बुद्धी थकलेली नाही अजून. उत्तर बघ कसं असतं. मला पाठवलं जाणी तुझ्या मनाने बसायला उरावर. अहो सांगतोय तुम्हाला खरं, अहो सांगतोय तुम्हाला खरं, या बाबान या भाच्यानं मामाचं फोडलंय बघावं घर. मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. 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 अरे पाठवलं जाणी, अरे सांगतोय तुम्हाला खरं, अरे सांगतोय तुम्हाला खरं, या भाच्यानं मामाचं फोडलंय घर. मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. 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 अहो सांगतोय तुम्हाला खरं, अहो सांगतोय तुम्हाला खरं, या भाच्यानं फोडलंय मामाचं घर. मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. कंस मामाचं बघा मित्रांनो, जी पण काही असेल सांगतो बघा, हे जे युद्ध आहे नाही का, शंकर पार्वतीचं आणि शक्ती तुरेचं युद्ध आहे. हा शाब्दिक युद्ध आहे. शब्दावरती शब्दशः अर्थ कुणीही घेऊ नका. बुवानं सुद्धा त्याचप्रमाणे सांगण्याची एक विनंती आहे नाही का. काय म्हणायचं बघा, बुवा आल्यावरती खूप काही बोलले आणि त्याचप्रमाणे त्यांनी नाही का शेरो शायरी आणखी काय गणगवळ्यांचे आणि तुझी प्रशंसा पण केली ते पण म्हणतो. हा बुवांची खरंच लाख लाख मनापासून धन्यवाद मध्ये की या अजान बालकाला, या कलाकाराला त्याची दाद त्याच्याप्रमाणे दिली आहे. बुवांचे खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण 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 काय म्हणायचंय, रणांगणात आल्यावरती आम्ही एकमेकाचे शत्रू, बरोबर ना. इथनं खाली गेल्यावरती आम्ही मित्र. मग आम्ही एका आमच्या गाडीत बसून येतात. हा तर तुम्हाला सांगायची गरज नाही. काय म्हणायचं बघा, काय म्हणायचं बघा, काय म्हणायचं बघा. रडले रथी महारथी, शब्दावरती लक्ष द्या. रडले रथी महारथी त्या साऱ्यांना रडवलाय. रडले रथी महारथी त्या साऱ्यांना रडवलाय. अन्यायाला आपल्या लेखणीच्या जोरावर समाजासमोर येऊन तुडवलाय कुणी. रचला इतिहास माझ्या बापानी, सचिन बुवानी रचला इतिहास माझ्या बापानी, आणि तोच इतिहास कायम ठेवण्यासाठी जिवंतपणे हा सचिन बुवा घडवलाय. जिवंतपणे सचिन बुवा घडवलाय. काय म्हणायचं बघा. म्हणून बुवा ज्या आपण क्षेत्रामध्ये उतरतो नाही का, त्या क्षेत्राचा आपण परिपूर्ण अभ्यास करावा. आणि मी त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये अभ्यास करून थोडं तुमच्यापेक्षा भरपूर कमी म्हणेन मी, थोडं नाही म्हणेन, भरपूर कमी तुमच्यापेक्षा मी अभ्यास आहे का. पण तो मटणाचा उद्या बकरा कापायचा आहे. बकरा हा उद्या, आज नाही. बकरा उद्या कापायचा आहे. आज गौरी आले, उद्या असतात. बकरा उद्या कापतात जातो. देतो उत्तर द्यायला, उत्तर देतोय का. बुवानी विचारले बघा, बुवानी काय विचारलं की कोकणामध्ये गौरीला मांस मच्छी मटणाचं नैवेद्य का दाखवतात, बरोबर ना. काय म्हणताय. पण बुवा उत्तर आहे का, उत्तर
जे पटलं तुम्हाला तर घ्या, नाहीतर सोडून द्या. पण बिना शास्त्राचं बोलणार नाही, पटल्याला उत्तर देतोय. सांग तिला काय म्हणायचं बघा. काय म्हणतात, गौरीला मटण मच्छीचं नैवेद्य का दाखवतात? ऐका उत्तर. माझ्या माहितीप्रमाणे बघा, माझ्या माहितीप्रमाणे प्रथेमागचं कारण असं आहे की पौराणिक कथेमध्ये पार्वतीचं शंकरासोबत लग्न झालं. बघा, गौराईचं शंकरासोबत लग्न झालं. ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला आपले भूतगण पाठवले. सगळे देव पाठवले नाहीत, त्यांच्यासोबत भूत पण पाठवली तिच्या रक्षणासाठी, नाही का. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसाला खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली, तिला गोडधोड खायला घाललं, तिचा चांगला पाहुणचार सुद्धा केला. पण गौराई बरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही, कारण शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहायची सवय आणि मांस मच्छी आवडत असे. त्यांची जर अडचण गौराईला समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था केली. त्यावेळी मांसाहार वर्ज्य असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती. तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केलं. आणि या प्रसंगाची आठवण ठेवून बुवा जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण सुद्धा येतात आणि म्हणूनच मांस मच्छी मटणचं नैवेद्य दाखवतात. सचिन बुवाचा टोला आहे, सचिन बुवाचा टोला. कदम आहे, कदम कदम कर्तव्य तक्ष पारठा. अजून दिवाळीला उठवली नाही, तुझी दिवाळी गाडी तुझी. म्हणून म्हणतोय आणखी एक उत्तर साधं. काय म्हणायचं, कोकणामध्ये नद्या आणि नाले आणि समुद्र आहेत, बरोबर की नाही. तुम्ही मराठवाड्यात जा, तुम्हाला कुठे समुद्र वगैरे भेटणार नाही. पण कोकणामध्येच असे समुद्र आहेत जिथे मांस मच्छी वगैरे नाही का ज्याचं उत्पन्न होतं. पण मागच्या ज्या पौराणिक काळामध्ये आपल्या मागील पिढीला असं होतं की उत्पन्नासाठी नैवेद्यासाठी दुसरा पदार्थच नव्हता, बरोबर की नाही. नैवेद्यासाठी दुसरा पदार्थच नव्हता, आपला उत्पन्नच मांस मच्छी असायचा. म्हणून गौराईला मांस मच्छीचं मटण नैवेद्य दाखवतात. ऐका, पलीकडे जाऊन सांगतो, पलीकडे आवाज बसलाय, पलीकडे जाऊन सांगतो. मल्हारीला सुद्धा विठ्ठलाला सुद्धा मांस मच्छीचा नैवेद्य देणारी माझ्याकडे कथा आहे. असं बोलायचं नाही. सचिन बुवा म्हणतात मला हमारा कथा पाणी नाही मागे. माझ्याकडे अशा कथा आहेत. मल्हारीला सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे, विठ्ठलाला सुद्धा नैवेद्य मच्छीचा दाखवलेला आहे. अशा माझ्याकडे कथा आहे. पहिल्या गाणं म्हणून पहिला ठोका काय द्यायचं जरा. बुवाचा सुंदर गण आहे, गणा तुझ्या बालपणी. चला असू द्या, बुवाला पहिला टोळा. बुवा या टोळ्याचं उत्तर द्या, अपेक्षित आहे तुमच्याकडून. काय म्हणायचंय बघा. सुज्ञानाचा निर्मळ झरा, हो भीमासारखा माणूस खरा, पुन्हा जन्म येईल का. काय म्हणायचं बघा. धनी हा माझा होता गराजा, धनी हा माझा होता गराजा,
अहो जगायचं बदाम पिस्त्यावर धनी हा माझा खोटा गराजा जगायचं बदाम पिस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर बघा बायका पोरांना विकून सस्त्यावर हा भिका मागतोय आता हा रस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना बघायला सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर धनी हा माझा होता गराजा धनी हा माझा होता गराजा जगायचं बदाम पिस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागायला आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागायला आता राणी हा भरतो पाणी दुसऱ्याकडे लावून डोकर लावून डोकर दुसऱ्याकडे लावून डोकर रियाची राणी हा भरतो पाणी दुसऱ्याकडे लावून डोकर दुसऱ्याकडे लावून डोकर दुसऱ्याकडे लावून डोकर मिळालं खाते उपाशी राहते खायला मिळे ना भाकर खायला मिळे ना भाकर खायला मिळे ना भाकर झाले हाल सुकले गाल झाले हाल सुकले गाल हा दिवस काढतो निस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर दिवसा रात्री म्हणायला साठी काढतो मेलेली प्रेत काढतो मेलेली प्रेत काढतो मेलेली प्रेत मुलीला मुलाला जाता नाही सोडली नाही रीत सोडली नाही रीत सोडली नाही रीत मनाला बरं हवास कर मनाला बरं हवास कर अहो चालेल त्याच्या शिस्त्यावर पोटा पोरांना विकून सस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर 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 धनी हा माझा होता गराजा जगायचा हो धनी हा माझा होता गराजा अहो जगायचं बदाम पिस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर हो बायका पोरांना विकून सस्त्यावर हा भिका मागतोय आता रस्त्यावर हरिश्चंद्र आणि तारामतीची कथा हरिश्चंद्र आणि तारामतीची कथा ही मी गायले माझ्या गाण्यामध्ये वेड्याकडे मी गायले पुढचं गाणं आणखी तुम्हाला देतो शाहीर मला मास्क लावायची गरज आता नाही मी ड्युटी केले पूर्ण कोरोनामध्ये तुम्हाला नोकरी नाही अजून तुम्हाला लागले मला माहितीये तुम्हाला नोकरी लागले पण तुम्ही अजून ड्युटीवर हजर नाही 17 वर्ष मी नोकरी करतोय बिना मास्क लावता काही बोलायचं नाही लक्षात घ्या हा तुमची मंडळी आलेत आखाडे आलेत आणखी कोण ढेबे आलेत
त्यांचं 500 घेण्यासाठी बोला, चालेल चालेल, पण काहीही बोलायचं नाही. 17 वर्ष ड्युटी केली मास्क लावून, 17 वर्ष कोरोनामध्ये पण केली, म्हणून सांगतो. ऐका, हे एक नाही ते पहिलं चला फिरवा फिरवा. नाही नको, फिरवू नको, फिरवायचं नाही. गाणं लाव. पती हो बाई वाड्यावर या, हो बुवा तुम्ही आता पाड्यावर या. त्याला मला वाऱ्यावर या, जरा वाऱ्यावर या. वाऱ्यावर या. तिकडं लय गरम होतो तिकडं, वाऱ्यावर या. काय म्हणायचं बघा, बुवान बघितला, बुवानं पाहिला तुम्ही, बुवानं चांगला मजबूत असा बांध आहे, बरोबर नाही? गोष्टी मस्त चांगली तब्येतीने आहेत आणि मी आपला बारका आहे. काय म्हणायचं बघा, काय म्हणायचं बघा, अरे हा पहिलवान पण मी बुद्धिवान, हा पहिलवान मी बुद्धिवान, फसवीन याला मी डाव करून, मी दिसायला बारका त्या खारी सारखा, ठेवीन जाळ्यात आज धरून, मला हुजूर घेऊन सार, लावा हुजूर घेऊन सार, तरी येईन चढाई करून आणि जर चढाई करून आलं बुवा तर जाईल मी दान मारून, जाईल दान मारून, जाईल असं गाणं मारून, असं गाणं मारी, असं गाणं मारी. शब्दांचा खेळ करा मला शिकवायचा नाही. बुद्धी घाण ठेवली नाही, आवाज बसलाय. बुद्धी घाण ठेवलेली नाही कुणाकडं, सावकाराकडे ठेवून नाही आलोय. बुद्धी माझी माझ्याकडेच आहे. जरी बघितलं मला बरेच जण बोलले, बुवा म्हणजे तुमचा भाव आहे म्हणजे ना, दिसतो ना, पती सचिन बुवा आहे पुढचा. आणि मोठेपणा चोदवीत नाही, सांगत नाही, मोठेपणा सांगत नाही. असे 10 तयार करून ठेवले, 10 बुवा असे तयार केले. ह्यांचा एक दाखवायचा मला. मोठं म्हणतात तुम्ही कितका